म्हणून अशी टेस्टी रेसिपी बनवूया ब्रेडची। त्याच्याकरता एक टोमॅटो मी घेतलेला आहे, एक छोटीशी बारीक मिरची कापून, ही शिमला मिरची अर्धी ती पण बारीक चॉप करून घेतली, अर्धा कांदा, एक 2 बटाटे छोटे ते किसून घेऊ, हे ब्रेड पीस, हे 2 चीज क्यूब आहेत। तर आता रेसिपी मला सुरुवात करूया। ब्रेडचा कडा कापून घेऊया। मला ब्रेडच्या कॉर्नर आवडत असेल तर तुम्ही घेऊ शकता, त्याचं ब्रेड क्रम्बनी करू शकता। अशा प्रकारे सर्व मी ब्रेडचे कडा कापून, तर बटाटा मी किसून घेतलेला आहे। तर ह्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ घालते, एक अर्धा टीस्पून, आणि थोडंसं काळी मिरी पावडर, ही एक मिरची आहे मी बारीक चिरून घेतलेली आहे मी, आणि हा टोमॅटो एक घेतलेला आहे बिया काढून त्याच्या, आणि बारीक बारीक स्लाइस करून घेतलेला आहे। ही एक शिमला मिरची अर्धी, त्याची पण बारीक बारीक स्लाइस केलेली आहे, आणि हा कांदा आहे। कांदा फक्त मी मीडियम साईजमधला अर्धा कांदा मी घेतलेला आहे। तर आता हे मिश्रण आपण एकत्र करूया। झटकेपट बनणारी ही रेसिपी आहे। लहान मुलं खात असतील तर मिरची सांभाळून टाका, नाही टाकलीत तरी चालेल। तर असं सगळं मिक्स करून घेऊया हे मिश्रण। तर ब्रेडला आता थोडंसं आपण बटर लावून घेऊया। हे मी असेच तव्यात ठेवते, तवा मी नंतर गॅसवर ठेवणार आहे, कारण आतापासून ठेवले मी सगळे होईपर्यंत ते करपून जातं। तुम्ही या मिश्रणामध्ये बटाट्याच्या मीठ नंतर टाकलं तरी चालेल, पहिलं सर्व मिश्रण तुम्ही तर आता मी गॅसवर हा तवा ठेवते। आता मी गॅस पेटवला बघा, गॅस लो करून घेतलाय, आणि आता हे आपण मस्तपैकी एक साईडने कुरकुरीत करून घेऊया। त्याच्यानंतर मग याला बटाट्याचं हे सारण लावून घेऊया। अगदी झटकेपट ही रेसिपी होते, पटकन तुम्ही। माझ्याकडे छोटा ब्रेडचा पुडा होता म्हणून मी हे असेच कापून घेतले त्याच्या कडा। तर आता हे चांगलेच आपलं शेकून घेऊया छानपैकी। ते आम्ही या बाजूने देखील बटर लावून घेते। ही बाजू आपण नंतर सारण त्याला लावल्यानंतर ब्रेड पीसला मग पलटी करून घ्यायची। आता फक्त मी बटर लावून घेते त्याला। आता बघूया आपले ब्रेड क्रिस्पी व्हायला लागले का, होत आहेत। कारण गॅस मी एकदम मीडियम का एकदम स्लोवर मी ठेवलेला आहे। असे इकडून तिकडून जरा फिरवून घ्यायचे। आता हे ब्रेड आपले छान क्रिस्पी झाले आहेत एका बाजूनी, तर आता हे आपण काढून घेऊया। तर ह्याच्यावरती आता एक बटाट्याचं हे मिश्रण आपण लावून घेऊया। मी चीज क्यूब घेतले, तुम्ही कोणतेही चीज वापरू शकता जे तुम्हाला आवडेल ते। त्याच्यामध्ये मी
स्लाइस ठेवते. आपण त्या साईडून बटर लावून घेतलेलं आहे आणि अगोदर शेकलेली साईड त्याच्यावरती फिलिंग ठेवलेलं आहे सर्व. तर आता गॅसकडे जाऊया. तर पहा मी आता इथे गॅस पेटवून घेते, स्लो करते आणि आता हा आपला तवा ठेवूया ह्याच्यावरती. झाकण ठेवूया. गॅस मी एकदम स्लोवरच ठेवलेला आहे. हे आपले टोस्ट झालेले आहे, ते काढून घेऊया. खूप कडक झालेत ते, मस्त क्रिस्पी एकदम. दुसरे 2 आहेत ते टाकून घेऊया वरती. झाकण ठेवूया जरा वेळ. हे बघा आपले हे टोस्ट खालून पण छान झालेत, क्रिस्पी असे. तर आता आपण मस्त प्लेटिंग करूया. इथे मी थोडंसं मेयोनीज आणि थोडीशी क्रीम घेतलेली आहे, तर मी एकत्र मिक्स करून घेते. मुलांना कशी क्रीम वगैरे आवडते ना. तुम्ही टोमॅटो केचप पण घेऊ शकता. ऑमलेटची कॉर्नर जी मी काढलेली आहे त्याच्यामध्ये थोडंसं बटर घालून एक कुरकुरीत करून घेते जरा. थोडंसं बटर मी घालते ह्याच्यामध्ये. गॅसला वरच आहे. त्याच्यामध्ये चांगले छान क्रिस्पी करून घ्यायचे. छान झाले क्रिस्पी एकदम. तर आता पूर्ण आपण प्लेट सजवून घेऊया. तर बघा हे आपले छानपैकी कुरकुरीत सँडविच ब्रेड झालेले आहेत, टोस्ट ब्रेड. आणि हे आपली मी क्रीम मेयोनीज आणि हे मी त्याची साईड असे छान बटरमध्ये क्रिस्पी करून घेतलेले आहेत. हे बघा असे छान मस्त क्रिस्पी झालेत. वा, छान क्रिस्पी लागत आहेत. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि तुम्ही पण करून बघा ही रेसिपी. सगळेजण करतात वेगवेगळे, मी एक वेगळा थोडा प्रयत्न केलेला आहे. तर कशी वाटली सांगा तुम्हाला रेसिपी.